नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीतून वगळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, हिवाळी अधिवेशनादरम्यान 8 डिसेंबर रोजी 3 महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊनही शासकीय मदतीपासून वंचित राहिलेल्या राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. ज्या जिल्ह्यांचा समावेश नुकसान भरपाईसाठी करण्यात आला नव्हता, अशा वगळलेल्या जिल्ह्यांसाठी अखेर मदत मंजूर करण्यात आली आहे. राज्य शासनाने 8 डिसेंबर 2025 रोजी या संदर्भात 3 महत्त्वाचे जी.आर. निर्गमित केले असून या माध्यमातून एकूण 663 कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार आहे. या मंजूर निधीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी 88 कोटी 34 लाख रुपयांची मदत समाविष्ट आहे. याचा थेट फायदा 1,36,650 शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे. या व्यतिरिक्त जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 90 कोटी 86 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यात प्रामुख्याने जालना, परभणी, बीड, जळगाव, अहिल्यानगर आणि पुणे विभागातील सोलापूर, पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील जमीन खरडून गेलेल्या 20,000हून अधिक शेतकऱ्यांसाठी 57 कोटींहून अधिक रकमेची नुकसान भरपाई जाहीर झाली आहे. जून ते ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी सरकारने 482 कोटी 10 लाख रुपयांचा सर्वात मोठा निधीही मंजूर केला आहे, जो 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी आहे. यात नागपूर, अमरावती, पुणे आणि कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भात पिकांच्या नुकसानीसाठी 1,64,000हून अधिक शेतकऱ्यांसाठी 48 कोटी 59 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या 5 जिल्ह्यातील सुमारे 3.5 लाख शेतकऱ्यांसाठी 204 कोटी 10 लाख रुपयांची भरीव मदत जाहीर झाली आहे. एकंदरीत या तिन्ही शासन निर्णयांच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेले शेती पिकांचे नुकसान भरून काढण्यास राज्य सरकार सज्ज झाले आहे, ज्यामुळे मदतीसाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून आपल्या कृषी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.